आज आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे हजर की तिला माहितीच नव्हतं एव्हरेस्ट काय, तरी सुद्धा ती एव्हरेस्ट चढली. एव्हरेस्ट कन्या चंद्रकला गावित आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. अतिशय प्रेरणादायी ही बाब आहे की आपल्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जनजातीतील अगदी ज्या ठिकाणी बस पण जात नाही, एसटी जात नाही, अशा ठिकाणची एखादी व्यक्ती एव्हरेस्ट चढते, एव्हरेस्ट शिखर सर करते, हा अभिमानाचा विषय. याच्यासाठी खूप तयारी केली जाते, त्याच्यासाठी अभ्यास केला जातो, याचा सराव केला जातो. पण एखाद्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीच्या पुढे सगळं नतमस्तक होतं. इच्छाशक्ती जर असली तो व्यक्ती काही करू शकतो. याची एक अनुभूती आज आपल्याला मिळणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जीएससी टॉक मधला सगळ्यात चांगला जीएससी टॉकचा कार्यक्रम असणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित मन लावून हा कार्यक्रम बघितला तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जर एखाद्यालाही प्रेरणा मिळाली एखादी गोष्ट करण्याची, मी काही करू शकतो, अशक्य जगात काहीच नाही घेतले. ज्याला एव्हरेस्ट माहिती नाही तो एव्हरेस्ट चढून येतो, आणि हे भारतातच होऊ शकतं. आणि आपल्यासारख्या जनजाती आदिवासी भागातलीच व्यक्ती हे करू शकते. चंद्रकला उत्तम गावित एव्हरेस्ट कन्या त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सगळ्यांना उत्सुकता असेल, आपण आता सुरुवात करूयात. चंद्रकला उत्तम गावित या आहेत मोहगावच्या. मोहगाव आहे आपला धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात. मोहगाव अतिशय म्हणजे महाराष्ट्राचं हे शेवटचं टोक आणि धुळे जिल्ह्याचंही शेवटचं टोक. त्या ठिकाणी सकाळी एखादी बस आली तर आली, बसही जात नाही, अशा दुर्गम भागात चंद्रकला ताई आत्ता MA करतायत. आणि ही घटना आहे साधारण 1918ची. त्यावेळेस त्या होत्या 11वीला आश्रमशाळेत शिकत असताना ॲथलेटिक्स मध्ये त्यांनी भाग घेतला. आणि ॲथलेटिक्स मध्ये भाग घेतल्यानंतर त्याच्यात त्यांची निवड झाली. तर ती निवड कशी होती आणि ती सुरुवात कशी होती ते मी त्यांना विचारेल. नेमकं कुठल्या याच्यात आपली निवड झाली आणि हा विषय कसा सुरू झाला? हा विषय असा आहे की जेव्हा मी 11वीला ऍडमिशन घेतलं त्या शाळेत, म्हणजे मी तिथं ऍडमिशन नाही घेणार होती. 10वी पर्यंत ऍडमिशन घेतलं आणि तिथून ऍडमिशन कॅन्सल करून मी बोखेल इथं शाळेत घेणार होती. परंतु 10वीला मी स्पोर्ट मध्ये भाग घेतला होते, त्याच्यामुळे तिथल्या शिक्षकांनी मला LC दिली नाही आणि तिथंच ऍडमिशन घेतलं. आणि स्पोर्ट मध्ये असल्यामुळे स्पोर्ट मधले जेवढे विद्यार्थी होते आम्ही तेवढ्यांना सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलवल्यानंतर सर्वांची डेट विचारली, जन्मतारीख विचारली. जन्मतारीखनुसार आम्हाला तिथं निवड करण्यात आली होती. असे आम्ही इंदवे आश्रम शाळेतून 2 विद्यार्थी होते, एक पावरा म्हणून मुलगा आणि मी होते. आमची दोघांची निवड खेळामधून झालेली होती. कुठला खेळ होता तो? ॲथलेटिक्स म्हणजे रनिंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲथलेटिक्स रनिंग. त्या ॲथलेटिक्स साठी यांची निवड झाली. आता निवड झाल्यानंतर काय झालं? मग आपण ॲथलेटिक्स खेळलात, त्यात आपण कुठल्या स्तरावर विजयी झालात? सर मी राज्यस्तरीय. राज्यस्तरावर त्याचा ॲथलेटिक्स म्हणून निवडला. त्यानंतर राज्यस्तरावर गेल्यावर शासकीय पातळीवरनं एक योजना असते, त्या संदर्भात ते सांगतील की कुठल्या याच्यात आपलं सिलेक्शन झालं राज्यस्तराच्या याच्यावर. सर ते असं आहे की महाराष्ट्र शासनाकडून मिशन शौर्य 2 मोहीम राबवली गेली होती. आणि त्या मोहीममध्ये आम्ही म्हणजे आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये आदिवासी आश्रमशाळा आहेत ते शाळांमध्ये सर्वांना म्हणजे सर्व शाळांमध्ये मिशन शौर्य 2 मोहीमची म्हणजे माहिती दिली. आणि ते मिशन शौर्य हे असं एक मिशन आहे. या मिशनच्या माध्यमातून शासकीय पातळीवरनं आश्रमशाळेमध्ये तळागाळातील सगळ्या भागात ज्यांना ह्या मिशन शौर्यामध्ये ते पात्र ठरतात, राज्यस्तरावरचे खेळाडू असतात, त्या खेळाडूंना मिशन शौर्यमध्ये एखादी मोठं शौर्य करून दाखवण्यासाठी मिशन शौर्य याचा विषय असतो. तर ज्यावेळी मिशन शौर्यसाठी आपली निवड झाली तर आपल्याला माहिती होतं की ते एव्हरेस्टसाठी नाही सर,
मला तर मिशन शौर्य 2 काय आहे, कशासाठी आहे हे काहीच माहिती नव्हतं. परंतु आम्हाला आमचे शिक्षक दोघं विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला धुळे ऑफिसला सोडले. तिथे गेल्यानंतर आपले धुळे जिल्ह्यातले शिरपूर तालुक्याचे जेवढे होते तेवढे आम्ही तिथे 67 विद्यार्थी 67 होते. विद्यार्थी. 67 विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला वर्ध्याला घेऊन गेले त्यात होते. मुली किती होते आणि मुलं किती होते म्हणजे सांगता येईल काय? नाही सर. नाही, 67 होते एकूण. हा. मग तुम्हाला 67 विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर तुम्हाला एकत्रीकरण कुठे झालं, कसा तो प्रवास होता एकंदरीत? सर आम्हाला तिथून वर्ध्याला कॅम्प मध्ये टाकलं आणि तिथे कॅम्प मध्ये गेल्यानंतर तिथे 2 दिवस अगोदरच कॅम्प सुरू झालेला होता. मग आम्ही जेवढे विद्यार्थी गेले होते तेवढ्यांना म्हणजे तिथे ग्रुप पाडलेले होते. ग्रुप मध्ये वेगवेगळे टाकून दिले होते, 2 इकडे 2 तिकडे. तोपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं की कशासाठी नाही, कशासाठी. आम्ही इकडून गेल्यावर लगेच आम्हाला कपडे चेंज करायला लावले आणि लगेच विटे पाठीवर दिले बॅग मध्ये आणि लगेच ट्रॅकिंगला पाठवलं. ट्रॅकिंगला म्हणजे मी जे सुरुवातीला आपल्याला सांगितलं की एखाद्याला मोहिमेवर पाठवायचं असतं, ती मोहीम कशासाठी असते, तयारीनिशी जाणारे विद्यार्थी आणि चंद्रकला गावित एक वेगळे विद्यार्थीला माहितीच नाही, फक्त निवड झाली म्हणून जाते. मग कधी कळालं की म्हणजे इथपर्यंतचा प्रवास आम्हाला लक्षात आला की आपल्याला मिशन शौर्यसाठी आपली निवड झाली आणि आपण एकत्रीकरण वर्ध्याला झालं, पण मग असा कधी कळालं की आपल्याला आता एव्हरेस्टसाठी जायचं आणि एव्हरेस्ट बद्दल आपल्याला काय माहिती? सर आम्ही वर्ध्याला गेले होते, तिथं सर्व ट्रेनिंग झाली आमची वर्ध्यावरची आणि हैदराबाद भुवनगिर तेलंगणामध्ये रॉक क्लाइम्बिंग होते. तिकडून आल्यानंतर आम्हाला वर्ध्या इथं कॅम्पलाच ठेवलं होतं आणि तिथं ठेवल्यानंतर एक मोहीम दाखवली गेली की तुम्हाला असं असं करायचंय आणि ते मोहीम दाखवली तेव्हा असं अंगाला काटे यायचे. एव्हरेस्ट सर करणाऱ्याची आधीची मोहीम काढलेली होती, ती मोहीम दाखवली आणि अंगाला काटे आल्यानंतर असं वाटायचे की इथूनच परत जाऊ घरी. परंतु मला एक विचार आलं की सरांनी आपल्याला एवढे लांब पाठवलं तर आपण काहीतरी करणार असं म्हणजे त्यांची उत्सुकता असेल, त्याच्यामुळेच आपल्याला इथपर्यंत पाठवलं. म्हणजे हे ऐकताना माझ्या अंगावर काटा येतोय की अशा परिस्थितीमध्ये तिला मागे यायचं नव्हतं, सरळ पुढे जायचं होतं. या प्रेरणेने ती निघाली आणि त्या मोहीम पाहून बरेचसे विद्यार्थी तिथं कटले होते. खूप कमी झाले होते तिथंच. ती मोहीम पाहून सगळे विद्यार्थी आम्ही नाही जाणार सोडले होते. याच्यामध्ये मला एक विचार असं वाटतंय की कसं काय म्हणजे तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागात असं कधी तुम्ही डोंगर चढला होता का? असं काही? हो सर, आम्ही ज्या भागात राहतो मोपाडा, माझं गावाचं नाव मोपाडा आहे आणि मोपाड्याच्याच गावाजवळ एक शंदवड भवानीची डोंगर आहे. त्या शंदवड भवानी डोंगरावरती मी शाळेत लहान असताना आई वडील घेऊन गेले असते, पण जोपर्यंत मला चालता यायला लागलं, जास्त धावपळ करायला लागले तेव्हापासून मी डोंगरावरती चढ उतर करायची आणि मला सवय झालेली होती ती जंगलात फिरण्याची आणि डोंगरावरती चढायची. त्याच्यामुळे ते मला वाटलं की एव्हरेस्ट डोंगरासारखं डोंगरासारखंच आहे. बघा, म्हणजे एव्हरेस्ट हा जगातला सगळ्यात सर्वोच्च शिखर आहे आणि त्यांचं रोजचं रुटीन जे होतं जे ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये ती शक्ती असते. ती शक्ती फक्त आपण ओळखली की आपल्या लक्षात येतं की आपण काही करू शकतो. मग सुरुवातीला ज्यावेळेस काही कमी झाले आपल्याला सांगण्यात आलं एव्हरेस्ट बद्दल तुम्हाला माहिती नव्हती? नाही सर, कारण मी 11वीला होती आणि आमच्या घरात पण मोबाईल नव्हता, फक्त उमेश भावाकडे होता. आमच्या घरामध्ये कोणाचकडे मोबाईल नव्हता, काकाकडे होता जिओचा मोबाईल लहान आणि माहितीच नव्हतं एव्हरेस्ट म्हणजे काय. या आधीचं लक्षात येत नाही की तुम्ही घरातनं गेले, मग घरच्यांची काय प्रतिक्रिया होती की तुम्ही जा दिवस लागणार असं काही? सर ऍक्च्युली मी घरी जे एव्हरेस्ट बद्दल होतं की तिथं गेल्यावर काय होतं काय नाही ते मी घरच्यांना काहीच शेअर केलेलं नव्हतं, कारण मला माहिती होते घरच्यांना हे सगळं सांगितलं तर मला घरचे पाठवणार नाही, त्याच्यामुळे मी घरच्यांना काहीच नाही सांगितलं. हे प्रेरणादायी आहे खरं म्हणजे की एव्हरेस्ट माहिती नसताना एव्हरेस्ट चढायची तयारी दाखवायची. मग प्रत्यक्ष मोहिमेकडे आपण वळायचं की काही अजून याच्यामध्ये तुम्हाला काही जोडायचंय, काही सांगायचंय? प्रत्यक्ष मोहीम आपण सांगूयात विद्यार्थ्यांना. प्रत्यक्ष मोहिमेची सुरुवात कशी झाली, किती दिवसानंतर झाली, तुम्ही किती दिवस तिथे कॅम्पमध्ये होता? जसं सांगितलं की हैदराबादला
कसं? आमचे 7 कॅम्प मध्ये झाले होते ट्रेनिंग. पहिल्यांदा वर्धा, वर्धा, बोनगीर तेलंगणा, तेलंगणा. दार्जिलिंग, हा. सिक्कीम, हा. लेह लडाख आणि कौडस. लेह लडाख नंतर कौडस इथं ठेवलं. किती काळ गेला म्हणजे तरी साधारण? म्हणजे साधारणतः एक महिन्यात. 1 महिन्यात सगळा प्रवास झाला एवढ्या सगळ्या राज्यात त्यांचा? वर्ध्याला आमचं 7 ते किंवा 8 दिवसांचं होतं, पण तिथं आम्हाला म्हणजे प्रत्येक ट्रेनिंग करून आल्यानंतर वर्ध्यालाच ठेवण्यात आलं होतं, कारण ते आपलं फिटनेस वाढवण्यासाठी आम्हाला वर्ध्याला ठेवलं होतं. तोपर्यंत तुमची निवड निश्चित होती म्हणजे की एव्हरेस्ट? सर माझी निवड निश्चित, मी इथं गेली होती लेह लडाखमध्ये. त्यावेळेस मला असं झालं होतं की सर्व ट्रेनिंग बरोबर करून आली होती. आणि दार्जिलिंगची आमची म्हणजे ॲडव्हान्स कोर्स होता ना, बेसिक कोर्स होता. बेसिक कोर्स मध्ये आम्हाला सर्व ते म्हणजे जसं सांगायचे करून द्यायचे सर्व. मग ते त्यांच्या सांगितल्याप्रमाणेच आम्ही करायचे. आणि त्यानंतर आम्ही सिक्कीम मध्ये गेले तर आम्हाला स्वतःला सर्व बूट कसं पॅकिंग करायचे आणि हे आम्हाला बेसिक कोर्स मध्ये सर्व शिकवलं होतं. आणि ते सर करून द्यायचे, म्हणून आम्हाला ॲडव्हान्स कोर्स मध्ये स्वतःला आपल्याला स्वयंपाक कसं बनवून खायचं आणि प्रवासमध्ये टाकायचे, किती मिनिटपर्यंत राहते ते टायमिंग वरती लावायचं आणि बघायचे कोण किती टाइम काढतं त्याचं. आणि प्रवासमध्ये आपल्याला माहिती आहे किती थंडी असते आणि पाणी वाहतं, त्याच्यामध्ये आम्हाला टाकायचे आणि ते मॅप वरती बघायचे, टाइम बघायचे. सर्व तग धरू शकतो का अशा वातावरणात? तर आणि लेह लडाख मध्ये आम्हाला वातावरण मध्ये मिक्स होण्यासाठी ठेवलं होतं. तर तिथं असं झालं होतं की जेव्हा आमचे 6 जानेवारीचाच दिवस होता आणि तिथं आमचं कॉम्पिटिशन चालू होतं. तर कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेऊ शकली नव्हते, कारण मला ते शूज घातलेले होते पायाला, इतके लागत होते की मला चालताच येत नव्हते. तर ते नेपाळचे शेर्पा आले होते की कोण कसं करतंय ते बघण्यासाठी, आणि तिथून आमचं सिलेक्शन करणार होते लेह लडाख मधून. तर सर्व पुढे गेले होते माझ्यासोबत. नाशिकचे एक अनिल कुंदे म्हणून दादा होता, ते माझ्यासोबत होते. म्हटलं दादा तुम्ही आज पुढे जा, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला टीम वर्क म्हणून टीम घेऊन चालायचं असतं. त्याच्यामुळे सर्वांमध्ये ही प्रेरणा पसरली होती की कोणीच पुढे जात नव्हता, कोणीच सगळे मिळून चालायचे. परंतु त्यावेळेस असं झालं की कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला पुढे जायचंय, त्याच्यामधून सिलेक्शन करणार होते. तर मला सोडून सर्व गेले होते, पण अनिल कुंदे म्हणून दादा होते ते थांबले होते माझ्यासोबत. पण मी त्यालाही बोलली की दादा तुम्ही पुढे जा म्हणून. आणि मला शेर्पा बोलले होते, दावा शेर्पा म्हणून होते, की चंद्रकला तुझ्यावरून नाही होणार, तू जा फिरून. माझ्यासोबत कोणीच नसल्याने सर्व वरती गेले, तरी मी एकटीच माझ्यासोबत एवढं पर्वतमध्ये माझ्यासोबत कोणीच नाही, एकटीच मी चालत गेली की ते कसं गेले आणि ते त्यांच्या मागे मागे मी हळूवार चालतच गेली होती. म्हणजे मोहिमेला सुरुवात आपण इथे म्हणूयात, प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात आपली ज्यावेळेस तुम्ही समूहाने आणि सांघिक भावनेने सराव करत होता. पण अशा प्रत्यक्ष मोहिमेला तुम्हाला कोणीही सोबत नसणारे या मानसिकतेतनं सराव करायचा आहे. अशा प्रत्यक्ष मोहिमेला आपण सुरुवात म्हणूया. तर ती जी सुरुवात होती त्या सुरुवातीला आता तुम्ही शेर्पा म्हणून असा एक उल्लेख केला, तर आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल की हे काय त्यांचं काम असतं. सर शेर्पा म्हणजे नेपाळचे जे एव्हरेस्ट साठी सिलेक्शन करतात, नेपाळचे होते. तर ते बघायला आले होते की यांच्यामधून कोणाला घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे, तर ते बघण्यासाठी आले होते. मग त्यातून आम्हाला सिलेक्ट केलं होतं. आणि माझं असं आम्ही 4च मुली उरली होते शेवटीपर्यंत तिथं. तर 4 मुलींमध्ये 3 मुलींचं सिलेक्शन झालं असं कानावरती आलं होतं. तर मी समजून घेतलं होतं की माझं सिलेक्शन कट झालं म्हणून. तर मी संध्याकाळी जाऊन आमचे प्राचार्य प्रवीण ठाकरे सरांना कॉल केला आणि सरांना बोलली की सर माझं सिलेक्शन नाही झालं म्हणून. संध्याकाळी इतकी रडाली की असं की एवढं करून आली आणि शेवटच्या टप्प्याला येऊन माझं सिलेक्शन ते फक्त सूज लागल्याने कट केला होता. तर मला सरांनी सपोर्ट केला की चंद्रकला आजचा दिवस हे, अजून आपल्याकडे पूर्ण रात्र आहे,
आतापर्यंत आसू म्हणजे पाडू नको, जिद्द ठेव मनात आणि पुढचं सूर्य उगू दे उद्याचं, आणि बघ काय होतं ते उद्याचा दिवस नाही सॉरी, पूर्ण रात्र आहे तुझ्याजवळ, विचार कर आणि एवढं टेन्शन नाही घ्यायचं, होईल सर्व ठीक म्हणून. आणि लगेच सकाळी तसंच झालं होतं की आज माझं सिलेक्शन करून घेतलं होतं सरांनी. आता इथं सिलेक्शन झालं आणि आता इथे आम्हाला उत्सुकता अशी की जे पर्वतारोहण म्हणजे प्रत्यक्ष आपण वरती जातो त्यावेळेस आपल्या शूज, तुम्ही शूजचा उल्लेख केला, परत काय काय आपल्या जवळ असणं गरजेचं असतं, किती वजन असतं आणि कसा म्हणजे तो प्रवास असतो सुरुवात? सर आपल्याला क्रॅम्पॉन बुटाला लावलेले असते ते क्रॅम्पॉन ते सोबत असावंच लागतं, आणि ते फिटिंग किती करायचे आपले बुटाचं मापाचंच घ्यावं लागतं, कारण ढिलं बसले तर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो आणि कमी बसले तरी आपल्यालाच प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे शूज जेवढे मापाचे असतात तेवढे मापाने ते घ्यावं लागतं, आणि शूज आणि आपले कपडे, सर्व अंगावरचे कपडे आणि रक्षक खाण्यापिण्याचं बॅग, काही सामान, खाण्यापिण्याचं नाही, ते कारण व्यवस्था? तिथं व्यवस्था होती कॅम्प 3 पर्यंत, अच्छा. नॉर्थ कॉल पर्यंत आम्हाला तिथं नूडल्स वगैरे दिले होते, आणि तिथून काहीच नाही, फक्त चॉकलेट बॅगेत आणि फळं होते, सफरचंद. तर प्रत्यक्ष मोहीम सुरू झाल्यानंतरचा जो काळ होता तो आम्हाला लक्षात आला. ही मोहीम किती दिवस चालली, कशी सुरुवात झाली, आता प्रत्यक्ष मोहिमेविषयी आपण हे करूयात, म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल, ऐकणाऱ्यांनाही समजेल की कशी मोहीम होती, किती दिवस चालली, कशी सुरुवात झाली. तिथं आम्ही गेल्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प, नेपाळला गेले, काठमांडूवरून डायरेक्ट चायनामधून तिबेटवरून एव्हरेस्ट बेस कॅम्प. एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेल्यानंतर वातावरण चांगलं असणं गरजेचं असतं, तर तिथे गेल्यानंतर वातावरणचं खूप म्हणजे खराब झालेलं होतं, तर आम्हाला तिथे 1 महिना थांबावं लागलं होतं. 1 महिना थांबायला, हा म्हणजे स्टे करायला एव्हरेस्ट लागला. बेस कॅम्पला, कारण आणि तिथूनच आम्ही सराव पण करत राहायचे की लहान लहान टेकडे होते त्याच्यावरती सराव करायला जायचं रोज सकाळ संध्याकाळ जाऊन, म्हणजे जी आपली प्रॅक्टिस असते, बॉडी असते, ते प्रॅक्टिसमध्ये सराव केलेली चांगली असते. तर तिथून आम्हाला घेऊन जायचे आणि तिथं 1 महिने थांबले. 1 महिने थांबल्यानंतर जसं जसं वातावरण चांगलं होत जायचं तसं तसं आम्ही प्रवास पुढे करायचे. पण प्रवास करताना असं की कॅम्प लावलेले होते, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, तर तिथं आम्ही एक एक मुक्काम थांबत गेले, आणि कॅम्प 3ला गेल्यानंतर तिथं मला तर चढणंच जात नाही होतं की एवढं तिथंच पर्यंत 3000 फीट पर्यंत, तर चढलं जात नव्हतं. तर मला तिथंही सरांनी बोललं की चंद्रकला इथून खाली जा म्हणून, की तिथंही मला बोलले की इथून खाली जा म्हणून. इथलं सालगरचंच एक मुलगा आहे केतन जाधव, तर ते माझ्यासोबत होते, त्याचे शेर्पाही त्याला टाकून पुढे निघून गेले होते, कारण आमची चालण्याची स्पीड जी होती ना ती एकदम स्लो होती, आणि आमच्यावरून चाललंच जात होतं, कारण आम्हाला ऑक्सिजनच घेता येत नव्हतं, आणि तेव्हा आमच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर दिलं नव्हतं. मग आम्हाला ऑक्सिजन घेण्यामध्ये खूप प्रॉब्लेम यायची. मग आम्हाला शेर्पा सोडून निघून गेले होते की तुम्ही इथून खाली परत जा. तर मी पुढे चालत गेले आणि तिथं मला केतन भेटला. म्हटलं केतन तुझे शेर्पा गेले म्हणे सोडून, मला पण सोडून गेले म्हणे. म्हटलं कुठे गेले? निघून गेले वरती म्हणे, मी एकटाच आहे म्हणे. आणि तिथे गेल्यानंतर मी केतनला पाहिलं तर केतन रक्ताचे वॉमिटिंग करत होते, त्याच्यामुळे त्याला खाली पाठवत होते. तर रक्ताची वॉमिटिंग करत होते, तर मी बोलली केतन काय करायचं आता, माझे पण शेर्पा सोडून गेले, आणि संध्याकाळी ती 7-8ची या टायमिंगची वेळ होती, आणि आम्ही त्या एवढ्या डोंगरांमध्ये दोघंच होते. सर्व वरती आपल्या आपल्या टायमिंग वरती पोहोचले होते, आणि आमच्या सोबतचे जे विद्यार्थी होते ते पण पोहोचले होते, पण आमची चालण्याची स्पीड कमी होती, त्याच्यामुळे आम्हाला शेर्पा सोडून गेले. मग त्याला विचारलं मी, केतन काय करायचं इथून आता? म्हटलं तू जसं सांगशील तसं. म्हटलं तुला सोडून मी पुढे पण जाऊ शकत नाही आणि खाली पण उतरू शकत नाही. हा, तर मग केतन बोलला की चंद्रकला आपल्याला शेवटचा, आम्हाला दुसरा चान्स दिला होता ते, आम्ही पहिले पण फिरून गेले होते, तर आपल्याला शेवटचा चान्स दिलंय, जर आपण नॉर्थ कॉलला नाही पोहोचलं तर आपल्याला एव्हरेस्ट चढण्यासाठी परवानगी नाहीये म्हणे.
आपण जर नॉर्थ कॉलला गेलो नाही तर मग आम्ही परत दोघं आम्ही एकमेकांना सपोर्ट देऊन आम्ही दोघं मित्र नॉर्थ कॉलला पोचले. तर तिथं गेल्यानंतर मी टेंटमध्ये गेली. माझी मैत्रीण अंतू कोटनाटे होती, ती टेंटमध्ये बसलेली होती. म्हटलं तिच्याकडे जाऊन खूप रडत होती. म्हटलं मला इतकं आज बोगस वाटलं की सर्व सोडून निघून आले, कोणीच विचारलं नाही आम्हाला की काय आहे असं. आणि तेव्हा शेर्पा टेंटमध्ये आले, मला पाहिलं की चंद्रकला तू वरती आली म्हणे. म्हटलं हो सर आली. म्हटलं मला असं वाटलं म्हणे खालीच परत गेली म्हणे. तर मी तेव्हा शेर्पांना बोलली की सर म्हटलं तुम्ही सोडून आले आणि आम्हाला रस्त्यामध्ये काय झालं असतं, कारण ते प्रवास असतं, आपल्याला माहित नसतं कुठं जबाबदारी प्रवास असते. आहे. तर सर म्हटलं तुम्ही आम्हाला सोडून आले आणि म्हटलं मी वरती पण आली नसती आणि खाली पण गेली नसती. खालच्यांना वाटलं असते, खाली पण सर होते, मॅडम होती, बिमला मॅडम ते आमच्या सोबतच आले होते. ते बोलले असते की सर्व विद्यार्थी वरती पोहोचले आणि तुम्ही असं म्हणता की खाली पोहोचले तुम्ही. म्हणजे त्यांना वाटलं असं की ते खाली गेले आणि खालच्यांना वाटलं की वरती चढताय आणि हे मध्येच कुठेतरी यांचं काहीतरी झालं असं त्यांना म्हणायचं. तर त्यावेळेस तिथं नॉर्थ कॉलला एक रात्र झोपावं लागते तरच आपण एव्हरेस्ट सर करू शकतो, असं तिकडच्यांचं म्हणणं होतं आणि ते आम्हाला करावं लागलं होतं. तर तिथे एक रात्र झोपले आणि सकाळी उठून आम्ही खाली आले. तर आमच्यातले सुषमा मोरे आणि हेमलता गायकवाड हे मुली होते. हे अंगात थोडे असे लहान होते आणि असे उंचीला पण लहान होते. तर एकदा वादळ आली तर ते हवेत उडाले होते. ते हवेतून खाली पडाले आणि पण हेमलता तर बेहोशच झाली होती सर. तिला माहितीच नाही, पण शेर्पा होते आणि ते आपण कॅराबिनर म्हणतो ना, रोप लावलेलं, त्याच्यामुळे अटकलेले होते ते आणि त्याच्यात त्यांचा जीव वाचला होता आणि त्याच्यामुळे आम्ही खाली सुखरूप परत आलो होतो तिथून नॉर्थ कॉलवरून. आणि नॉर्थ कॉलवरून आम्ही परत बेस कॅम्पला आले. तिथं येऊन अजून परत 8 दिवस थांबलो आणि परत अजून एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघाले. खरं तर हे प्रत्यक्ष अनुभवणं आणि आपल्याला समजून घेणं थोडं अवघड होते, पण एक लक्षात येते की हा जीवघेणा प्रवास होता. या जीवघेण्या प्रवासात एकतर वरती चढणं आणि परत येणं दोघंही अडचणीचं होणार होतं, पण जी जिद्द होती, एका सामान्य स्तरावरची व्यक्ती जिच्यासाठी एव्हरेस्टला माहिती नाही आणि इतकी जिद्द ठेवू शकते आणि काही करू शकते, या जिद्दीशिवाय ह्या गोष्टी होत नाही. प्रत्यक्ष मोहीम ज्यावेळेस पूर्ण झाली, तो क्षण किंवा त्याविषयी काय झालं किंवा त्याच्या अगोदर काय? नॉर्थ कॉल पासून जेव्हा आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा असं की तेव्हा पण आम्ही टेंट लावून राहत होतो, कारण जे आपले सकाळची वेळ असते तेव्हा चढायचे, दुपारचं टाइम झाले की रेस्ट करायचं आणि रेस्ट केल्यानंतर अजून परत वातावरण चांगलं झालं की परत चढायचे. कारण दुपारचं वातावरण असतं ते पूर्ण बर्फ पाण्यासारखं पडतच असतं आणि जे वादळ असते ते बर्फाचे, तुम्हाला आईस माहित असेल की ते स्लोप होतो, ते तोंडाला लागतात. ते कधी कधी ते तोंडाला पण गळतात. असं गालांवरती लागतात, ते गळून जातात, इतके जोरात ते येतात. तर आपल्याला ते सर्व काळजी घेऊन चढावं लागतं आणि चढत असताना तर मध्ये मशरूम रॉक म्हणतात, तिथं गेल्यानंतर मला खूप ताण लागलेली होती. माझे शेर्पा माझे ऑक्सिजन चेंज करत होते तिथं मध्ये जाऊन. एव्हरेस्टचं आणि बेस कॅम्पमधून जे मधलं कॅम्प लागतं की तिथून खाली तेवढंच आणि वरती पण तेवढंच आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन ठेवलेले असतात आपले शेर्पा जे असतात ते. तर माझे शेर्पा तिथं माझं ऑक्सिजन चेंज करत होते आणि मला बसायला लावलं होतं की चंद्रकला इथं बस. आणि तिथं त्या ज्या ठिकाणी बसायला लावलं होतं तिथं न बसता मी दुसऱ्या ठिकाणी बसले. तिथे बसल्यानंतर मी पाणी मागितले तर पाण्याची बॉटल सर्व बर्फ जमली होती. पाण्याची बॉटल पाणीच नाही भेटला तर माझ्या तोंडात चॉकलेट टाकून दिली सरांनी की चंद्रकला पाणी नाही राहिला म्हणे, बर्फ जमलं पाण्याचं म्हणे आणि कोणी भेटलं तर मागून देतो मी. म्हटलं ठीक आहे सर. ऑक्सिजन चेंज केलं, चॉकलेट तोंडात टाकली आणि पुढे चाललो. तिथं आजूबाजू भरपूर माणसे दिसली मला तिथं बसल्यावर आणि बसल्यावर दिसले तर असं
की असं बसलेलेच येते. कारण एव्हरेस्ट सर करणारे लोक एवढे असतात की आपणच ओळखू शकत नाही. आपले मित्र आपणच ओळखू शकत नाही. जवळून निघून जातात तरी ओळखू शकत नाही. एवढे एव्हरेस्ट सर करणारे असतात. परंतु ते या ठिकाणी बसून जेव्हा मी उठली आणि पाहिलं तर इकडे तिकडे माणसे दिसायला लागली मला. आणि असं चंद्रामुळे उजेडच दिसायचं ते की, आणि लोक एवढे मेलेले होते की ज्यांची टॉर्च जशी होती तशीच, आणि बाकीचे म्हणजे जसं क्लाइम्बिंग करत होते वरती चढण्याचं तसंच अटकलेले होते. आणि जिथं बसलेली होती मी तिथं पण माणूस होता. तो पण असं जसं बसली होती ना मी तसंच बसलेला होता. मला असं वाटलं की हा माणूस आपल्यासारख्या विश्रांती करत आहे असं वाटलं. पण तो माणूस सुद्धा मेलेला होता. पण मला ते जाणवलं नाही की हा माणूस मेला आहे असं. जेव्हा मी तिथून उठून पुढे गेली तेव्हा माझे शेर्पा बोलला की चंद्रकला, मी ते अटकलेले माणसं पाहिले ना मेलेले, तर घाबरली होती थोडी. तर चंद्रकला, तू यांना पाहून घाबरते, त्याच्या जवळ बसून तू निघून आली आणि इथं लांबून पाहून भीती वाटते तुला. म्हटलं सर मी कुठं बसली तिथं, आणि तुझ्या जवळ होता तो मेलेला माणूस होता म्हणे. बरेच वर्ष झाले जवळ असताना त्याला. भीती वाटली नाही, पण लांब कारण आल्यानंतर ते भीती वाटते. माणसं असं दिसतात ना सेम आपली सारखं, जसं आपण आहे तसंच दिसतात. त्यांना काहीच झालेलं नसतं, नाही वास येत नाही, काहीच नाही. बर्फामुळे. हा, तर वाटतच नव्हते की मेलेले आहेत असं. पण जे बाकीचे अटकलेले होते. आणि चढता चढता माझे एक प्रवासमधून वरती आम्ही साठे पण ठेवलेले असतात. ते साठ्यांवरतून मी वरती गेली. तिथं माझा क्रॅम्पोन अटकला होता. क्रॅम्पोन अटकल्यानंतर मी पाहिलं की कशात माझा क्रॅम्पोन अटकला. कारण मध्ये एक पाय टाकायचं, दुसरा पाय टाकायचं, असं एक पाय काढून दुसरं टाकायचं. तर तिथं पाहिली तर मी माणूस जो होता त्याच्या कपड्यांमध्ये माझा ते क्रॅम्पोन अटकला होता. थोडंसं ओढून घेतलं होतं त्याला, म्हणजे बर्फामध्ये दाबलेलं होतं तो, आणि ओढून घेतलं होतं. नंतर मग हाताने असं स्टिक होतं ते काढलं आणि परत पुढे चालायला लागलं. तसंच चालता चालता पुढे जाऊन थोडंसं मला जसं कॅम्पमध्ये मला लेह लडाखला झालं होतं की सूज पायाला लागत होते. तेव्हा मी तिथून चढताना मला सूज पायाला परत तिथंच लागायला लागली. तर आम्हाला आधीच सांगितलं होतं की सर्वांनी की जसं शेर्पा सांगतील तसं तुम्हाला ऐकायचंय. जसं सांगतील तसं ऐकायचंय, त्यांची तोंडी लागायचं नाही. त्यांना सर्व माहिती असतं इथं काय घडणार आहे, काय होणार आहे असं. तर ठीक आहे, मॅडमांना बोलल्या की आम्ही सर्व ऐकू. आणि मॅडमांनी पण सांगितलं की आमचे विद्यार्थी जास्त बोलत नाही, तुम्ही जसं सांगणार तसं करतात. परंतु मी सरांना बोलली की सर मला चालता येतंय. कारण सरांना पण दिसत होते की मी एक पाय थोडं लंगडत लंगडत चालायला लागली होती. बरोबर. चंद्रकला काय झालंय तुला? म्हटलं की काहीच नाही सर, थोडंसं सूज पायाला लागतंय. तर ठीक आहे, खाली जायचं का म्हणे. म्हटलं नाही सर, चढते मी. तर असं चढता चढताच पायाला बरीच सूज आलेली होती. मग ते मला जास्तच त्रास द्यायला लागले होते की सर अजून किती आहे. तर सर बोलले की अजून 7 तास लागतील. 7 तास. हो, 7 तास लागतील. जिथे असं वाटतंय की आता बस संपलं आता सगळं, तर त्यावेळेस अजून 7 तास प्रवास बाकी. तसंच चालत राहिले आणि मग अर्ध्यात गेली. आणि तिथून माझी इच्छाच संपली होती की जायची. कारण तो एक पाय आहे ना ओढतच घेऊन चालत होते. एवढे सूज पायाला लागत होते, सगळं सूज लागल्याने सर्व पायाला सूज चढली. तर चालताच येत नव्हते, एक पाय ओढतच घेत होती. मग सरांना बोलली की सर मला इथून खाली परत जायचं. सर बोलले की नाही आता थोडंसंच आहे. लगेच चढताना अजून विचार केलं की सर बोलताय थोडंसंच आहे, थोडंसं. पण थोडंसं चालत होती आणि विचारत होती सर किती बाकी आहे, किती बाकी आहे. मग सर बोलले की खाली जायचंय का. लगेच माझ्याच मनात आलं, घरच्यांचा विचार केला मी. आणि जे मला सपोर्ट केलेले सर होते आणि विद्यार्थी मित्रांनी मला खूप जणांनी सपोर्ट केलेलं होतं. त्यांच्या सर्वांच्या डोळ्यासमोर चेहरा यायला लागला मला, चेहरा दिसत होते. आणि चढताना मला एकच आठवलं होतं, अरुणा सिन्हा मॅडम होती. तिने एका पायाने एव्हरेस्ट सर केलेलं होतं. ती डोळ्यासमोर दिसली. तिने म्हटलं एका पायाने एव्हरेस्ट सर केलं तर आपले तर 2 पाय आहेत, थोडं सूज लागलेली, त्याच्याने हार मानायची का आपण. हे डोळ्यासमोर जिद्द ठेवली आणि मी एव्हरेस्ट चढायला
सुरुवात केली आणि एव्हरेस्ट पार केल्यानंतरच मी तिथं थांबले. वा. खरं तर हा प्रवास असं डोळ्यासमोर थोडं चित्र उभं राहिल्यासारखं झालं, पण अनुभव जो आहे प्रत्यक्ष तो चंद्रकला पण जवळच आहे, तो कोणी शेअर करू शकत नाही. पण तरी या विषयाच्या थोडं जवळपास आपण गेलोय. त्या विषयाच्या शेवटी किंवा शेवटचा तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर आपण देऊयात. खरं तर पाहिलं तर आपल्या सर्वांच्या अंगी आपले गुण असतात, परंतु आपण ते दाखवत नाही आणि ते दाखवण्याची गरज सर्वांना आहे. आणि कुठं दाखवायचं हे आपल्या मनातून आत्मशक्ती निर्माण करण्याची विशेष आहे. कारण सर्वांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी आहे. मीच नाही, आज मी तुम्हाला सांगितलं तर उद्या तुम्ही पण एव्हरेस्ट सर करू शकता. कारण सर्वांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी आहे. सर्वच आदिवासी पाड्यावरचे असतील, इकडचे ग्रामीण शहरामधले असतील, सर्व एव्हरेस्ट पार करू शकता. असं नाही की ग्रामीण मधलेच एव्हरेस्ट सर करते. आज एव्हरेस्टच नाही तर इतर विषयामध्ये पण करू शकतात, परंतु आपली अंगी जिद्द आणि चिकाटी आपल्याला बाहेर काढण्याची खूप गरज असते आणि ती काढल्यानंतर आपण कोणतंही यश आपण सहज पार करू शकतो.